सुरुवातीला नवं नवं बरं वाटलं ऐकायला लोकांना, गद्दार वगैरे, जरा करमणूक व्हायची. पण सतत सतत तेच ऐकायचं खोके. तर कोण येईल? आता पैसे देऊन आणलेले लोकही विचारतात कोणाची सभा आहे. आता 500 देता म्हणून काय जीव घेणार का तुम्ही लोकांचा? तेही लोक आजकाल चॉईसने येतात. सुषमा अंधारे आहेत का आपल्या अक्का? आहेत. राऊत साहेब आहेत का विश्वप्रवक्ते? भास्कर जाधव आहेत का? हा गेला बाजार आपला भविष्य पाहणार, ज्योतिष सांगणार, मिटकरी टाईमपास आहे. हे हमखास एंटरटेनर आहेत म्हटल्यावर लोक 500 घेऊन का होईना येतात, बसतात, आपलं मनोरंजन करून घेतात आणि जातात. पण उद्धवजी मात्र त्या कॅटेगरीतही बसत. मित्र नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार DG9. मित्रांनो, गेले काही दिवस आपण पाहत आलोय की महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या मोठमोठ्या सभा गावोगावी होतात. पंडाल भरभरून लोक दिसतात. त्या लोकांना घेऊन आलेले ट्रक्स, बसेस, ट्रॅक्टर्स असा सगळा जामानिमा बाहेर रांगेत उभा असतो जिथे सभा असते तिकडे. काही सभेनंतर त्या बसेसमधून भरून आणलेले लोक हे पैसे देऊन आणलेले असतात. त्याचे काही पुरावे सोशल मीडियावर उघडे केले जाऊ लागलेले. आणि असं असताना नेते मात्र ही गोष्ट नाकारताना दिसायची. पण जळगावला झालेल्या सभेत उबाटा प्रमुखांनी, उद्धवजींनी ही गोष्ट मान्य केली की होय, ही माणसं पैसे देऊन आणली जातात आणि त्यांच्या पैशाने खरेदी केलेला टाईम संपला की ते परत जायला लागतात. उद्धवजींच्या भाषणाची सुरुवातच अशा जोरदार टोमण्यानं झाली. त्या भाषणात पुढे काय वाढून ठेवलं असेल याचा तुम्हाला अंदाज आला असेल. तसं पाहिलं तर काही निवडणुका आलेल्या नाही आहेत. कारण निवडणुका म्हटल्यानंतर प्रचाराच्या कोणत्याही वेळेला सभा घ्याव्या लागतात. आत्ताची वेळ दुपारची, सभेची वेळ नाहीये. असं काही निमित्त सुद्धा नाहीये. कारण पुतळ्याचं अनावरण तर होऊन गेलेलं आहे. तरी देखील आपण एवढ्या प्रचंड संख्येने आलात आणि उत्साहात आलात. नुसतं अनेक कार्यक्रम होतात पण त्याच्यासाठी भाड्याने माणसं आणावं लागतात. आणि त्या भाड्याचा वेळ झाला की माणसं उठून निघून जातात. कोण बोलतंय, काय बोलतंय, कोणाचा पायपोस कोणात नाहीये. सर्वसाधारणतः नेता भाषण करतो ते आपल्या समोरच्या आपल्या अनुयायांना, सहकाऱ्यांना, पक्ष कार्यकर्त्यांना स्फुरण चढावं यासाठी, त्यांना एक विचार मिळावा यासाठी, पक्षाची ध्येय धोरणं समजावण्यासाठी किंवा तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून नेमकं काय करायचं आहे हे सांगण्यासाठी. म्हणून तर ते पक्षप्रमुख आपल्या सैनिकांचे संवाद साधतात असा आपला समज आहे. तर माननीय बाळासाहेब ठाकरे शिवतीर्थावरून जो ज्वलंत विचार द्यायचे, तो धगधगता निखारा, तो निखारा घेऊनच सामान्य मराठी माणूस पुढच्या वर्षभराची बेगमी करत आपली ध्येय धोरणं ठरवायचा. पण अलीकडे पक्षफुटीच्या ग्रहणाने परेशान काही नेते, काही पक्षांचे जे नेते आहेत त्यांचे वांदे झाले. एवढे वांदे झालेत की कार्यकर्ता आणायचा कुठून? मग त्यासाठी अर्थात पैसे देऊन लोक बोलवावे लागतात. मराठवाड्यात शेतमजुरांची वानवा नाही, त्यामुळे हे आयते 500-1000 वाले लोक उपलब्ध होतात. मुंबईत मात्र रोजंदारीवरचे लोक बोलावून आणायचे म्हणजे त्यांना दिवसाचा रोज द्यावा लागतो. सोबत फूड पॅकेट्स लागतात, बिस्लरीची बाटली लागते. असा तामझाम जवळपास 1000-1200च्या पुढेच पडतो. त्यात हे लोक अलीकडे ॲडव्हान्स पैसे घेतात. सभा संपल्यावर त्या कॉन्ट्रॅक्टरला कुठे शोधायचे? म्हणून हे लोक पंडालमध्ये शिरण्याआधीच आपल्या नोटा, आपला कोटा घेऊन आत शिरतात. या अशा बेजान बिकाऊ गर्दीपुढे हे नेते मग प्रचंड मेहनतीनं अभिनय करतात, मोठं प्रबोधन करत आहोत जनतेचं अशा आविर्भावात. पण हे सगळं सुरू असतं समोरच्या TV चॅनलसाठी आणि यूट्यूबवर लाईव्ह जे करतात, जे चालवतात त्या लोकांसाठी. जळगावात सभा, तीही दुपारी, त्यामुळे साशंक असलेल्या उद्धवजींनी समोर बऱ्यापैकी भरलेला पंडाल बघितला आणि त्यांच्या मनात शंका आली की यातले किती लोक पैसे देऊन आणले किंवा आणले असावे. आलेच तर ते बसतील ना? माझं भाषण संपेपर्यंत बसतील की जातील उठून? आता सगळ्यात मोठा त्रास काय असतो तर पूर्वी लोक मागच्या मागे उठून गेले तरी कोणाला कळायचं नाही. आजकाल एक ट्रोलर्स गँग जाम ॲक्टिव्ह झाले. यांचे चॅनलच आहेत ट्रोलिंगचे, दुसरं काय करत नाही, स्वतःचे विचार नाही, फक्त ट्रोलिंग. त्यात हे लोक अशा सभांमधून उठून जाणाऱ्या लोकांचं फुटेज दाखवतात आणि पैसे कमवतात. उद्धवजींना या लोकांपासून तसा धोका नाही आहे, कारण त्यांनी अशा दीडदमडीच्या ट्रोलर्सना आपल्या पक्षाचे प्रवक्ते बनवून टाकले. त्यामुळे ते फक्त भाजपच्या पेड पत्रकारांवर भुंकतात किंवा शिंदेंच्या कुठे सभा असतील तर तिथून कोण उठून चाललंय का हे सगळं दाखवत असतात. अरे एखाद्याला बसून बसून
सुसू लागली असेल, बिचारा हलका व्हायला चालला असेल, तर त्याच्या मागे जाणार कॅमेरा घेऊन बघायला कसा करतोय. तर शिल्लक सेनेच्या प्रमुखांची भाषणं तशी कोणी गांभीर्यानं ऐकत नाही अलीकडे, त्यांना लागते मध्ये मध्ये. कारण तेच मुद्दे मागच्या वर्षभरापासून ते तेच मुद्दे चालवलेत ना. सुरुवातीला नवं बरं वाटलं ऐकायला लोकांना, गद्दार वगैरे, जरा करमणूक व्हायची. पण सतत तेच ऐकायचं खोके. तर कोण येईल आता? पैसे देऊन आणलेले लोकही विचारतात कोणाची सवय आहे. आता 500 देता म्हणून काय जीव घेणार का तुम्ही लोकांचा? तेही लोक आजकाल चॉईसने येतात. सुषमा अंधारे आहेत का आपल्या अक्का? आहेत. राऊत साहेब आहेत का विश्वप्रवक्ते? भास्कर जाधव आहेत का? हा गेला बाजार आपला भविष्य पाहणार, ज्योतिष सांगणार, मिटकरी टाईमपास आहे. हे हमखास एंटरटेनर आहेत म्हटल्यावर लोक 500 घेऊन का होईना येतात, बसतात, आपलं मनोरंजन करून घेतात आणि जातात. पण उद्धवजी मात्र त्या कॅटेगरीतही बसत नाही. त्यांच्या भाषणात अलीकडे हास्य जत्रेतले पंचेस पेरलेले असतात. जो कोण लिहून देतो ना भाषण त्यांना, तेही वाजत नाहीत, डोक्यावरून जातात लोकांच्या. कारण विनोदालाही टायमिंगची आवश्यकता असते. डायलॉग डिलिव्हरीचा अचूक टाईम साधावा लागतो, पण तो टायमिंग इथे मिसिंग असतो. त्यात ते उत्स्फूर्तपणे विनोद घडवायला जातात कधी कधी. काय ते टरबुजासारखा दिसणारा माणूस तुम्ही पाहिलाय का? मी तर नाही पाहिला बुवा, आता बघतो. वर परत मी नाही बोललो टरबुजा. वक्त्यानं कधीही दुसऱ्याच्या शारीरिक व्यंगांवर घसरू नये असं म्हणतात, पण तुमच्याकडे जर मुद्देच नसतील तर तुम्ही अजून काय बोलणार? फडणवीस हे खात्यापित्या घरचे धष्टपुष्ट दिसतात, तर त्याला ते बिचारे काय करतील? तुम्हाला त्यात टरबुजा दिसला, बरं दिसला तर दिसला, करा टीका आणि तोंडावर बोला हा फडणवीस टरबुजा दिसतो. बाळासाहेबांमध्ये तो गुण होता. शरद पवार त्यांना मैद्याचं पोतं वाटायचे, बाळासाहेब बोलून मोकळं व्हायचे मैद्याचं पोतं. दादा कोंडकेंच्या सिनेमातला ममद्या त्यांना पवारांमध्ये दिसायचा, बाळासाहेब थेट बोलायचे, आला बघा बारामतीचा ममद्या. पण त्याच बाळासाहेबांचा पुत्र इतका हा कसा हो बोटचेप्या? मी नाही बोललो टरबुजा. तुम्ही बोलताय मग कशाला टरकताय? बोलायची खुमखुमी येते ना, मग बोला की. ते नारायण राणे बघा कसे, त्यांच्याकडच्या शब्दसंग्रहानुसार तुम्हाला बाण नसलेला धनुष्य बोलून मोकळे झाले ना. वर मखलाशी नाही केली मी नाही बोललो असं वगैरे, मीच बोललो. बाण नसलेल्या धनुष्यासारखा वाकवला इंडिया अलायन्सनं, बोलून मोकळे झाले. विचारात क्लॅरिटी लागते त्यासाठी, तेव्हाच तुम्ही बेधडक, स्पष्ट आणि रोखठोक बोलू शकता. जे मनात आहे ते ओठांवर आणू शकता, पण क्लॅरिटीच नाही तर काय बोलणार? पवारांसमोर झुकायचंय, पण पवार नकोसे झाले. त्यांच्या अलायन्समध्ये शिरायचे, पण त्यांच्यावर भरोसा शिल्लक नाही. अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या नेत्याकडून समोर जमलेल्या किंवा भाड्यानं जमवलेल्या जनतेला, गर्दीला काय विचार दिले जाणार आहेत? सगळीच बोंब आहे. उद्धवजी आले होते पुतळ्याच्या उद्घाटनाला, मग त्यांना भाजपची पॉलिसी आठवली. कुठली? तर भाजपकडे कुठे थोर नेते महापुरुष आहेत, ते दुसऱ्यांचे चोरतात ना. मधल्या काळामध्ये गुजरातमध्ये एक वल्लभभाईंचा सगळ्यात उंच पुतळा उभारण्यात आला, माहिती आहे ना तुम्हाला? उंच पुतळा. हे सगळे जे काही चाळे चाललेत ना, हे लक्षात घ्या. आजपर्यंत कधी भारतीय जनता पक्षाने तर नाहीच नाही, आणि त्यांच्या मातृसंस्थेने सुद्धा आदर्श ज्याला मानावं अशी व्यक्तिमत्वच उभी केली नाही. मग केलं काय? चोरीचं काम. इकडे कोण आहे? वल्लभभाई, घ्या चोरून. इकडे कोण आहे? नेताजी सुभाषबाबू, घ्या चोरून. आता तर माझे वडील चोरायला निघाले. सरदार वल्लभभाईंचा भव्य पुतळा मोदींनी उभारला म्हणजे त्यांनी सरदार पटेल चोरले. नेताजी सुभाषचंद्रांचा पुतळा बसवला संसदेच्या प्रांगणात, तर सुभाषबाबू चोरले. मग हळूच माझे वडीलही चोरले. तर हे पेटंट आयटम सॉन्ग आलं बाहेर त्याला जोडून. अरे कुठेतरी सोडा हे पालुपत. किती वाजवणार ही कॅसेट? घासून गुळगुळीत झाली ना आता, बस करा. या असल्या बालिश विधानानंतर त्यांनी लोकांना घाबरवून टाकणारी ती स्टोरी पुन्हा सांगितली की जानेवारीत राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातून लोक ट्रेनने, बसेसने अयोध्येला जातील, मग तिथून परतताना त्यांच्यावर गोधरासारखा एखादा हल्ला करवला जाईल. या वाक्यातून एक सूचक इशारा त्यांनी दिला आहे. गोधराकांड जे होऊन गेले ते सुद्धा अशाच कॉन्स्पिरसी थिअरीवर बेस्ड असावं, म्हणजे ते घडवलं गेलं आणि दंगली भडकले. राज्यात दंगली घडवल्या जातील याचं सुतोवाच याच महाविकास आघाडीतले 2 नेते, एकतर संजय राऊत आणि दुसरे जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. दोघांच्या जिभेवर तीळ असावा बहुतेक. जिभेवर तीळ असावा, काली जबान असं नाही म्हणालो मी. यांची भाकी तर खरी ठरायला लागली. का खरी ठरतात? काली जबान, जालना, ही पुसे सावळी, ही ताजी उदाहरणं आहेत.
नॅशनल मीडियाने काल दिवसभर उद्धवजींच्या या गोधरा पॅटर्नबद्दल चर्वित चर्वणं केली. एक स्वाभिमानी हिंदू म्हणून देशातल्या 125 करोड हिंदूंचं स्वप्न पूर्ण व्हायला जात आहे. त्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाचं मंदिर उभं राहिलंय, तिथं प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्रभू रामाची. त्या ऐतिहासिक क्षणाला गालबोट लावून निवडणुका जिंकण्याचं षडयंत्र भाजपा रचतंय, हे जरा अतिच होते. उद्धवजींनी आपल्या विचारांच्या वारूला जरा आवर घालायला हवं. कारण या बाष्कळ बडबडीनं ते समोर जमलेल्या गर्दीला, भलेही भाडोत्रिका असे ना, त्या गर्दीला जर काही सकारात्मक देऊ शकत नसतील तर नकारात्मक विचार तरी वाटू नयेत. कारण आम्हाला माहीत आहे की आता तुमच्याकडे देण्यासारखं काहीच उरलेलं नाही. तुमचे दोन्ही हात रिकामे. कारण तुम्हीच सांगताय मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही. मग कशाला उगाच खटाटोप या सभांचा? तुमच्याकडे देण्यासारखं काहीच नाही आहे हे तुम्हालाही माहीत आहे, समोरच्या जनतेलाही माहीत आहे, आणि तुमच्या विरोधकांनाही माहीत आहे की तुमचे हात रिकामे आहेत. मग हा फार्स कशासाठी? ही नौटंकी कशासाठी? समाजात दुही माजवण्याचं काम करताना आपल्या वडिलांचा वारसा चोरला म्हणताना तुम्ही विसरता की सरदार पटेल कोणाचे, बोसबाबू कोणाचे. त्यांचा तुमच्याशी तसा थेट संबंध काहीच नाही की. जर भाजपचा संबंध नसेल तर मग तुमचा कसा संबंध आहे? सामान्य भारतीयांसाठी जसे महापुरुष आपले, तसेच मोदींना आणि भाजपलाही ते आपलेच वाटतात, वाटायलाच हवे. त्यांना किमान महापुरुषांचा लळा आहे. तुम्ही तर याकूब मेमनच्या कबरीला मार्बल लावता, देशद्रोही नवाब मलिकला मंत्रिमंडळात कायम ठेवता, त्या महाबिलंदर सचिन वाझे ज्याला सर्व्हिसमध्ये घेतला तुम्ही परत, तो तुमचा वसुली एजंट असतो. आता मला सांगा, साधन सुचितेच्या गोष्टी करताना भाजपा, मोदी आणि यांच्यात कुठेही तुलना होते का? होईल का? आज मोदी दोन्ही हातांनी या देशाला घडवत आहेत, भरभरून देत आहेत. G20चं घ्या, चक्क मनमोहन सिंगांनी कबूल केलं आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणताय की माझ्याकडे आता तुम्हाला देण्यासारखं द्यायला काहीच नाही आहे, माझे दोन्ही हात रिकामे आहेत. मग जर काहीच सकारात्मक देता येत नाही आहे तर मग कशाला नकारात्मकता पसरवताय? कशाला टरबूजाची छेड काढता? एकतर टरबूज कुठे लागतं, झाडाला की वेलीला, हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही. मग उगाच कशाला रायता फैलावता ना? लोक हसतायत, अगदी ते 500वाले पण हसतायत. बघा, विचार करा. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटू. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कराड DG9. धन्यवाद, नमस्कार.